नमस्कार मित्रांनो, आज आपण कराड तालुक्यातील खराडी या गावात आलोय. उद्या होणाऱ्या हिंदकेसरी पुसेगाव मैदानासाठी आपण हिंदकेसरी बादशाच्या गोठ्यावर आलोय. आपल्यासोबत दादा आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव ओमकार जाधव. काय उद्या हिंदकेसरी पुसेगावचं मैदान आहे, काय सांगा आपला बादशाबद्दल? बादशाचं नियोजन, बैलाचं नियोजन चांगलं केलंय आणि बैल ह्याच्या मागे बी चांगल्या मैदानात पळालाय, राहिलाय आणि त्यानं आम्हाला कधी नाराज केलं नाही. फक्त एकच मैदान आमचं मागल्या वर्षी बॅड लक म्हणायचं, त्यामुळे एक घरच्या गाडीने थोडासा मार खाल्ला. पण यंदा चांगलं नियोजनात पळेल, काय वाटत नाही. काय तर प्रेक्षकांना अपेक्षा आहे की तुम्ही बादशाचा पायरा सांगाल? नाही नाही नाही, पायऱ्या कसं झालाय आता, पायऱ्यांची खूप तामझाम झालेला आहे आणि पहिल्यासारखे परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे आता पैरे गुपित राहतील आणि पैरे तुम्हाला उद्या मैदानात समजून जाईल काय पळणार आहे ते. धप्पा देत आहे. हा नाही, आता धप्पा कसा आहे माहितीये का, क्षेत्रात असं झालंय ना की धप्पा दिल्याशिवाय बी माणसाला कळत नाही काय, त्याशिवाय ही नाही मजा नाही. माहिती नाही. हा उद्या आता कसं आहे, ड्रायव्हर कोण असेल गाडीवर? ड्रायव्हर तिकडचेच राहणार. ड्रायव्हर बी गुपितच आहे. ड्रायव्हर बी चांगले हिंद कसे ड्रायव्हर बसणार आहेत, काय अडचण नाही. त्या बैलाचं बी नियोजन चांगलं केलंय. या बैलाचं नाव काय? इस्कूट. हा इस्कूट आहे. इस्कूटचं कसं आहे नियोजन? इस्कूटचं बी नियोजन चांगलं आहे. चांगला बैल घातलाय आपण आणि तोही बैल चांगला आहे आणि सध्या तो नावारूपातला बैल आहे. उद्या चांगली गाडी पळताना दिसेल तुम्हाला, काय अडचण नाही. मला सांगा, आता बादशाचे भरपूर गुलाल झाली तुम्हाला आता काय अपेक्षा? फक्त अपेक्षा एवढीच की गुलाल पुसेगावचा आपल्याला मिळावं, एवढीच अपेक्षा. एक गरीब बैलगाडी मला काय सांगू शकतो तुम्हाला, एक पुसेगावची 4 बोट गुलालाची कपाळाला लागावी एवढीच, दुसरं काय नाही अपेक्षा. दादा तुम्हाला कुठल्या बैला बरोबर पळायची अपेक्षा आहे? नाही, बैला आपल्या सगळ्याच बैलांवर पळलोय आपण, फक्त आता नामांकित बैल थोडकेच राहिलेत. आपण सर्वांसोबत बी पळलोय. फक्त आता जो फडके साहेबांचा बैल पळतोय आता, म्हणजे तुषार घोरपडे यांच्याकडे बैल आहे सर्जा दादा. आता त्याच्यासोबत पाहायची इच्छा आहे आमची. ते बी आमच्या घरातलेच आहेत, त्याला आमची नाहीत. फक्त कॉन्टॅक्ट झाले आमचं, पुढे एकदा ती चांगली गाडी पळताना तुम्हाला दिसली असते, काय विषय नाही. आणि आमचे जे शेट आहेत कृष्ण चव्हाण, ते तुषार घोरपडे यांचे चांगले मित्र आहेत. ते त्यांच्या गोट्यावर जाऊन पैरा मागणार आहेत. असं नाही की फोन करून किंवा काय, गोट्यावर जाऊन त्यांची मुलाखत, म्हणजे त्यांची गाठ भेट घेऊन एक मैत्री खातीर ती गाडी तुम्हाला प्रेमापोटी गाडी पळणार. 100% काय विषय नाही. दुसरा प्रश्न की बादशाह मुंबईमध्ये कधी पाहताना दिसेल? आता मुंबईला 26 जानेवारीला जे मैदान पडतं ना आपलं बिनजोडचं चांगलं, त्या मैदानात तुम्हाला गाड्या पाहताना दिसेल. दोन्ही गाडी, ह्याची बी गाडी पाहताना दिसेल, त्याची बी गाडी पाहताना दिसेल, काय विषय नाही. हा किती जाती पहिले? आता जाताला तसा 2 दात झालाय, आदतच होता, आता अशी 2 दात केलेत त्यानं. तसा खोंड आता पळतोय चांगला, नावारूपातला खोंड आहे. फक्त विषय काही चर्चा नाही, मीडिया कमी आहे. तुम्ही एक चांगले युट्यूबर आहे, त्यामुळे आमची मुलाखत घेतली, तुमचे आभार आहे त्या बाबतीत. या बैल खरेदी कुठली या बैलाची? हा बैल आम्ही नाशिक मध्ये, त्यांचं एक गाव आहे, गावाचं नाव आता मला आठवत नाही, काकडी विमानतळावर त्यांचं गाव आहे, तिथून हा खरेदी केलाय आपण. काय किती रक्कम आहे बैलाची दादा? तर बैलाची रक्कम आपण सांगू शकत नाही, बैल ही अनमोल गोष्ट आहे. बैलाची रक्कम आहे ती त्यांची बी, आपण कसं त्यांचं बी मन मोडू शकत नाही. बैलाची रक्कम अशी गुपितच आहे. रक्कम अनमोल गोष्ट आहे होई, त्याला मोल लावायचं नसते आणि बोलून दावायचं नसते. महत्वाचा प्रश्न, पुसेगाव मैदानासाठी काय विशेष, मैदानाबद्दल काय सांगाल तुम्ही? आता एवढं मैदान आहे. पुसेगाव मैदान म्हणजे एक, आता तुम्ही पंढरपूर तुम्हाला माहित असेल, पंढरपूर कसं जसं विठुरायाचं, म्हणजे एकदम त्या गोष्टीला तोल नाही, मोल नाही कुठल्याच भागात, तसं बैलगाडी क्षेत्रातली पंढरी म्हणलं तरी त्या वाव ठरणार नाही. आणि पुसेगावचा गुलाल कसा आहे, ते कितीही मोठा बैलगाडी मालक असू द्या, ते पुसेगावच्या गुलालासाठी तरसत असतो आणि वर्षातून एकदा मैदान येतंय, त्यामुळे माणसं त्या गोष्टीसाठी आतोनात कष्ट करतात. आपण बी त्यातलं एक बैलगाडी मालक आहे, आम्ही बी जास्त कष्ट घेतले. यंदा बैलांना आम्हाला ती करून द्यावं एवढीच अपेक्षा आमच्याकडून, काय विषय नाही. दादा या बैलाचा गुलाल कुठला आहे?
फायनल बैल आता जवळपास 2 महिने झाले इथं खोंड आलेला आहे आपल्यापाशी. बैल आल्यापासून गुलालात आहे. बैल असा एकही मैदान मार खाल्लेला नाही. कुठेतरी पायऱ्याच्या अडचणीमुळे किंवा गाडी लॉबी झाली किंवा बाहेर ओढलं अशीच कुठेतरी 4 मैदानात असं झालंय. नाहीतर बैल आता कंटिन्यू गुलालात आहे. त्यामुळे काय अडचण नाही. पायऱ्याची अडचण कधीच नाही ह्याला. आणि खोंड बी चांगला पोहतोय, काय विषय नाही. दोन्ही खांदी पोहतोय खोंड, फक्त आतून पोहतोय. दादा खोंड कोणाच्या मालकीचा आहे नक्की? खोंड हे सुदाम अरुण चव्हाण आणि कृष्णा अरुण चव्हाण यांच्या मालकीचं आहे. हे आमचे बंधू तुल्य आहे ते. आम्ही एक भाऊबंद एकदम वेगळे नातं आमचं. त्या विश्वासाच्या नात्यानं बैल इथं आमच्यापाशी राहते. म्हणजे बादशाच्या दावणीतला अजून एक कोहिनूर. हा या भाषेच्या दावणीचा एक म्हणतो त्याच्या पावला पाव ठेवले ना, त्याच्या माघारी आमचं हे नाव करलं आम्हाला अशी इच्छा आहे. आणि आल्यापासून त्याने नाव काय पडून दिलं नाही. आल्यापासून चांगलं नाव केले. आणि सध्या पेडगावला बी 2 बिनजोड केले वासर. म्हणजे अजून बिनजोडला बी हार नाही. तिकडे त्यांच्या गोड्यात पोहोचत तरी बी हार नव्हती याला. इथं आल्यापासून बी खोंड हारलेला नाही अजिबात. त्यामुळे खोंडावर एवढा विश्वास आहे ना, खोंड उद्या चांगला पळताना दिसेल. आपण कोणाच्या गाड्या मारायला जाणार नाही किंवा काय करायचं नाही. आम्हाला फक्त गुलाल घ्यायला जायचे एवढ्या अपेक्षेनं आम्ही नियोजन केलंय चांगलं. दादा मला सांगा, आपला बादशा तर पळतोच आहे, पण ह्या वासराबद्दल काय सांगा? या वासराचं भविष्य काय सांगाल? भविष्य चांगलं आहे. वासरू तुम्ही बघू शकता. वासराचा पल्ला बिल्ला वासरू सगळ्या गोष्टीनं कसं आहे तुम्ही बघू शकता. एक जातीला चांगला खोंड आहे. आणि महत्वाचं कसं आहे, अशा गोष्टी मिळत नाही. काळाची गरज आहे. एखाद्या दावणीला लागत नाही. आणि चांगलं आमचं नशीब चांगलं आहे की आमच्या दावणीला चांगली लक्ष्मी लाभल्या. काय ना जातीबद्दल काय सांगाल? कसली जात काय? खिलार आहे का नाही, खिलार मध्ये खिलार मध्ये जात मोडती. फक्त विषय काय माहिती आहे का जातीचा, ही जात चंचल भरपूर असते. म्हणजे चप्पल, ज्या जातीला कुठलाही आजार होऊ शकत नाही लवकर सगळ्या गोष्टीला तरबेज अशी जात आहे. नाही आता भरपूर लोक म्हणताय असा बैल घ्यायला पाहिजे, म्हैसूर घ्यायला पाहिजे. नाही त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता बादशाह आमचा म्हैसूर मध्येच मोडतो. क्रॉस आहे फक्त तो जरा. फक्त विषय कसा आहे, पण बादशाह बैल असा आहे की खिलार टाईप मध्ये मोडतो. बैल म्हैसूर टाईपच आहे पण खिलार टाईप मध्ये मोडतो. बैलाला पळ बिळ वेगळा आहे, सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. बैलाला खाणं पिणं वेगळं आहे. तरी बैल असा सर्दी बिर्दी जाम होत नाही. असं थंडी दिवस आहे आता, त्याच्या गोष्टी बैल असं जाम होत नाही. म्हणजे ज्यामध्ये सर्दीनं भरपूर बैल आता त्रस्त आहे आत्ताच्या थंडीच्या. आणि थंडी जाम आहे, थंडी खूप पडते. ह्याला तुम्ही बघू शकता सर्दी कसलीच नाही. सर्दी अजिबात नाही. बैल आमची कंटिन्यू अशी बाहेर असतात. आता तुम्ही बाहेरच मुलाखत घेताय, कंटिन्यू बैल बाहेर असतात. बैलांना विटॅमिन डी मिळालं पाहिजे. बरोबर आहे. तर अजून कुठले कुठले बैल आहेत आपल्या दावणीला? आता आता आदत बच्चा बबडी म्हणून घेतला आपण. एक चांगला खोंड आहे, 12 महिन्याचा खोंड आहे, चांगला पळतोय. आता तो बी तुम्हाला आगामी एक 4-5 महिन्यांना दिसतो. काय त्याचे काढले का नाही फेरे वगैरे? काय फेरे काढलेत. आता सध्या आमचा वजीर जो आता जुना ज्यानं आमचं नाव केलं, ज्या बैलाचे पुण्य आहे त्या वजीर मुळे ही बैल आमच्या दावणीला येते. त्या बैलावर आम्ही जे फेरे काढले ती सध्या फेरे चांगले पडलेत. म्हणजे मनासारखं. फक्त आज सध्या कसं आहे, वय कमी आहे बैलाचं वासराचं. 12 महिने म्हणजे जेमतेम वय. जास्त त्रास देण्यात मजा नाही. त्यामुळं सध्या त्याला रुटीन वर हळूहळू काढायचं. काय सांगाल ते फेरे बघून? काय वाटतं वासराकडं? नाही, वासरू चांगलं पळेल, नाव करेल. महत्वाचं सुदाम शेठचं नाव करेल. आमचं कुठेतरी नाव होतंय, त्या समाधान आहे. बाकी काही नाही अडचण. चला दादा, शुभेच्छा तुम्हाला पुसेगाव मैदानासाठी. धन्यवाद. तुमचे बी आभार मुलाखत घेतल्याबद्दल. जरी युट्यूब चॅनल आहे यांनाही सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, सगळ्या गोष्टीला यांना सपोर्ट करा. धन्यवाद.